यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. हिंगोलीमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे. धनगरवाडी विहीर प्रकरणी शेतकऱ्याची आत्महत्या. मयत शेतकऱ्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप. माझ्या मुलाला पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच माझ्या मुलाने आत्महत्या केली आहे. जोपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयताच्या घरच्यांनी केला आहे. हिंगोलीच्या धनगरवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी गोरखबबन पातळे या शेतकऱ्याच्या नावावर परस्पर विहीर खोदकाम केल्याचे दाखवून परस्पर अनुदान लाटले होते. या प्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान शेतकरी गोरख पातळे या शेतकऱ्याने आज दुपारी 2च्या सुमारास आत्महत्या केली आहे. तर मयत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मयत शेतकऱ्याच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की माझ्या मुलाच्या नावाने शेतात विहीर खोदून अनुदान लटले होते, तर पोलिसांनी माझ्या मुलाला मारहाण करून विहिरीचे पैसे भरण्यास सांगितले. मारहाण केल्यामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केली. जोपर्यंत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह खाली उतरू देणार नाही असा पवित्रा मयत शेतकऱ्यांच्या घरच्यांनी केला आहे. यामुळे हिंगोलीत विहीर चोरी प्रकरणात पोलीस चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केला आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. कुठे पोलीस होते सांगा ना. ते हिंगोलीची होती. त्याला घेऊन गेले होते काय? नाही नेलं नव्हतं. कलेक्टर ऑफिस हाती लिहून आणलं होतं त्यांना. गट नंबर किती आहे याच्यात? तुमची विहीर आहे का? हे गट नंबर आहे 431. या गटात त्याची विहीर नाही आणि त्याला माहित सुद्धा नाही आपली विहीर मंजूर झाली का नाही. ती परस्पर मंजूर झाली नाही, फक्त 2,35,000 रुपये उचलून कागदोपत्री. कागदोपत्री. आम्हाला काही माहित नाही. शासनाचा कोणताही लाभ भेटला नाही आम्हाला. आणि शासनाने आमच्या पोरांना न्यायच मिळवा. कशामुळे आत्महत्या केली? या विहिरीचं हे बापू त्या आम्हाला फोन लावला घरी. पोलीस पाटीलाला विचारा. पोलीस पाटलाला. पोलीस पाटील कुठे बा? आहे इथं. नाही त्याला विचारा आधी कुठे तो. पोलीस पाटील म्हणे तुम्हाला हिंगोलीला बोलवणं झालं म्हणे. बोलवणं झालं. अर्ज करायचा म्हणे. का आता अर्ज म्हणजे त्याला काय करायचं होतं, त्याला ते पैसे ते रामचंद्र कसा मोकळा तो होता तसा त्याला याला करायचं होतं. म्हणजे काहून तर जरास 7-12 एकच गट एक हे 7-12 2 येतात. विहीर तिकडे कटल्या गेली. विहीर बांधून झाली आणि त्या गलदरानं तसं केलं. मग आता आम्ही काय करावं? माघारी त्यांनी सांगितलंय नाही. विहीर मंजूर झाली तुम्हाला? विहीर मंजूर झाली ना. विहिरीच्या बाबतीत तर गेलो आम्ही तिथं. म्हणजे कसं पोलिसांना आमच्यावर दबाव टाकला. पोरांना मारलं. मंजूर झाली विहीर खोदली होती? नाही ती मजूर हे वावर त्याच. अच्छा. हे त्याची आता ते आता साहेब आता विहीर उभं राहिलं ते कुठं हे. काय म्हणणं काय? कोणते पोलीस कर्मचारी आले तुमच्या मुलाला न्यायला? काय केलं? पोलीसवाले ते हिंगोलीचे. 15 वर्षाच्या कार्यकाळात अंगाल काटे आहेत माझ्या सुद्धा. 15 वर्षाच्या माझ्या राजकीय कार्यकाळामध्ये इतके हैवान पोलीस मी पाहिले नाही. पोलिसांनं खरं तर हा केलेला खून आहे. कारण की अशी परिस्थिती आहे की आरोपी 4च्या 4 फरार आहेत आणि शेतकऱ्याला न्यायचं, दमदाटी करायची, त्याच्याकडून पैसे उकळायचे असा धंदा आर्थिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केलेला आहे. संबंधित काळे नावाचा पोलीस परवा सुद्धा मी त्याला बोललो होतो की एका दुसऱ्या शेतकऱ्याला त्यानं बोलून घेतलं होतं. मी त्याला सांगितलं की शेतकऱ्याला बोलवायचं काय कारण आहे, पण कुंपणच शेत खात आहे. पोलिसाच्या जाचाला कंटाळून हा गरीब शेतकरी ज्यानं स्वतःच्या जीवावर 3 एकर जमीन या ठिकाणी घेतली आणि त्याची विहीर कोणा चोरली त्याला माहित नाही आणि पोलिसांनी त्याला उचलून नेलं, पोलिसांनी त्याला मारलं. असे असंख्य 50-50 शेतकऱ्याला पोलिसांनी मारले आणि हे खरंच महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण बाकीच्या गोष्टी सुद्धा बाजूला ठेवून या शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल
हे लक्षात देणं गरजेचं आहे, कारण की नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. आणि जे काही चांगले पोलीस असतील त्याला विनंती आहे की ते SP साहेबाला विनंती आहे की तात्काळ त्या लोकांना गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे त्या संबंधित पोलीस यंत्रणेला. शेनगाव मधलं विहीर चोरीचं नेमकं प्रकरण काय आहे, कसं रॅकेट चालायचं आणि कशा खरं पद्धतीने तर शेतकऱ्यांचा जीव जातो? गेल्या महिन्यातच आपण सगळ्यांनी हे प्रकरण उघडकीस काढलं होतं आणि 5 संबंधित जे आरोपी होते त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. त्या 5 पैकी फक्त 1 पकडला गेला. 4 आरोपी पोलीस पकडत नाहीत. या हिंगोली जिल्ह्याचे पोलीस स्वतःची पाठ थोपटण्यात मग्न आहेत. काहीतरी 10,000 पकडलं असं नाटकं करून पाठ थोपटण्यात आपण कालच या विषय केलाय. पण माझे पोलिसांनी काय केलं की या लोकांना सोडून दिलं जे मुख्य आरोपी आहेत आणि शेतकऱ्याला फोन लावला, बोलून घेतलं आणि संबंधित शेतकऱ्याला पैशाची मागणी केली. बऱ्याच शेतकऱ्याला मारहाण केली. हा शेतकरी हरण खालचे होता. हे गरीब कुटुंब, धनगर समाजाचा हे गरीब कुटुंब, त्या कुटुंबावर इथे या ठिकाणी अन्याय झाला आणि त्याने 3 दिवस झालं इथरचे शेतकरी त्याला राखत होते. ज्या दिवशीपासून पोलिसांनी त्याला नेलं त्या दिवशीपासून, पण दुर्दैवानं आज त्याने इथं गळफास घेतला. खरं तर पोलीस यंत्रणेवर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे खुनाचा. वरून आपण पैसे भरायचे का? अजिबात पैसे भरायचे नाही, अजिबात पैसे भरायचे नाही, अजिबात घाबरायचं नाही. काय भरत नाही माझ्या लेकराला तुम्ही ऐका. आधी माझ्या लेकराला न्यायच्या. मी काहीच नाही, गोटा नाही. मग सोन्याचं जे ग्रुप येणार आहे, काय गोटा ठेवू? जो 12 वाजता जाय, 3 वाजता समजलं. पोरग म्हणे बाप्पा भाकर काय नाही आला. पोरीचा फोन आला, मी म्हणे बोरका फोन उचले नाही. मी आम्हाला काहून मी लावला तर मग हा नाही उचलला. 2-4 मी आम्हाला यानं ते केलं. कालच करायचं होतं त्याला हे, काल मी करून नेलं. काल करायचं होतं हे. विचारा त्या सुरेश भाऊला, तिथं बसवलं त्यानं. कशामुळे झालं? हा, कशामुळे झालं? अहो साहेब, ही हिरी त्याच्या नावानं होती आणि 7-12 लावल्या मह्या आणि ही हिरी ती दुसऱ्याने उचलून खाल्ली. आणि हे पोलीसवाले म्हणतात फिर्याद अर्ज द्या, आणि याचा अर्ज होता. त्या संतेच्या लेफारावर त्याची सही कशी आहे, ते लेफार काय म्हणतात त्याची सही मला सांगितलं राहते. त्याची सही कुठे आहे? त्या पोलीसवाल्याला बोलवा आधी. कोण संतोष कोर्टे का? नाही पोलीसवाल्यानं तर त्याला मारलं. हो, पण संतोष